हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. जो नेक्स्ट MS सेट एक्झाम कंडक्ट होणार आहे त्या संदर्भात आज आपण 4 महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे की नेक्स्ट MS सेट एक्झामचं ऑफिशियल नोटिफिकेशन कधीपर्यंत रिलीज होईल, हा पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सेकंडमध्ये MS सेट एक्झामला न्यू सिलेबस असेल की ओल्ड सिलेबसमध्येच एक्झाम कंडक्ट होईल, हा पॉईंट या ठिकाणी तुमचा क्लिअर होऊन जाईल आजच्या लेसनमध्ये. थर्ड पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत की नेक्स्ट MS सेट एक्झाम हा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, कारण हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे, त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करणं अपेक्षित असतं. आणि 4 नंबरला आपण पाहणार आहोत की हा एक्झाम कधीपर्यंत कंडक्ट होईल, कारण जर पाहिलं 2024 ते 2025 या दरम्यान जो एक्झाम झालता त्या एक्झामिनेशनमध्ये जवळपास 14 महिन्यांचा गॅप होता. 14 महिन्यांनी 2025चा एक्झाम कंडक्ट झालता. आता 2025चा एक्झाम होऊन गेलेला आहे, मग 2026चा एक्झाम कधीपर्यंत होईल हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार अभ्यास केला पाहिजे. आज आपण एकंदरीत MS सेट एक्झामबद्दल काय महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत. हे पॉईंट MS सेट एक्झामचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर त्या संदर्भात जो पेपर फर्स्ट आहे त्यासाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. त्या कोर्सचा वापर तुम्हाला सेट एक्झामला होणारच आहे, प्लस तुम्हाला जर नेट एक्झाम द्यायची असेल तर त्यासाठी देखील या कोर्सचा वापर होईल आणि पेट एंट्रन्स द्यायची असेल तर त्या संदर्भात देखील या कोर्सचा तुम्हाला वापर होणार आहे. म्हणजे एकाच कोर्समध्ये तुमचे 3ही एक्झाम कव्हर होणार आहे. या कोर्समध्ये पेपर फर्स्टचे डिटेलमध्ये 10 युनिट तुम्हाला कंप्लीट करून दिले जातात सिलेबस वाईज. त्यानंतर त्याची MCQs मार्फत प्रॅक्टिस करून घेतली जाते आणि रिव्हिजन सिरीज देखील प्रोव्हाइड केली जाते. या कोर्स संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. हाच व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. यावर्षी म्हणजेच 2025ला जवळपास 92 मार्क, 90 मार्क, 88 मार्क इतके मार्क देखील पेपर फर्स्टमध्ये विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत 100 पैकी. इतका चांगला स्कोअर तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये करता येऊ शकतो आणि इझी वेने तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, यावर्षी जवळपास 500हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. सर्वांचे फीडबॅक मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. ठीक आहे, तर फ्रेंड, इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. इन्फॉर्मेशन पाहून योग्य घटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करताना कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा, तुम्हाला त्या संदर्भात देखील इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. ठीक आहे, तर आज आपण नेक्स्ट MS सेट एक्झामबद्दल 4 महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत. तर फ्रेंड, हे पहा, कुठलाही MS सेट एक्झाम होण्यापूर्वी म्हणजे जवळपास 4 ते 5 महिन्यांपूर्वी अशा प्रकारचं MS सेट एक्झामचं प्रॉस्पेक्ट ते प्रोव्हाइड करतात. यावर्षी 40 नंबरचा सेट एक्झाम कंडक्ट झालेला आहे. आपण विचार करत आहोत 41 नंबरच्या सेट एक्झामबद्दल. झालेलं आहे ते पाहत नाही, जे होणार आहे ते पाहतोय. ठीक आहे, तर या ठिकाणचा फर्स्ट पॉईंट जर समजून घ्यायचा झाला तर एक पॉईंट समजून घ्या की MS सेट एक्झामचं ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटला येण्यापूर्वी ते न्यूजपेपरमध्ये अपडेट करतात. ठीक आहे, म्हणजे न्यूज एजन्सी असतील वेगवेगळ्या, त्यांना ते इन्फॉर्मेशन देतात की या तारखेला आम्ही एक्झामिनेशनचे फॉर्म फिलअप करण्यासाठी विंडो ऑन करणार आहोत. त्यानंतर 1-2 दिवसांनी त्यांच्या वेबसाईटला ते अपडेट येऊन जातं. मग या ठिकाणी न्यूज एजन्सीमार्फत न्यूजपेपरमध्ये ते अपडेट तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये पाहायला भेटेल लास्ट वीकपर्यंत. म्हणजे डिसेंबर महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत तुम्हाला सेट एक्झामचं न्यू नोटिफिकेशन पाहायला भेटू शकतं, असं युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. ठीक आहे, 2 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं, त्याच्या बेसवर तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देत आहे. लक्षात घ्या, डिसेंबर महिन्याचा लास्ट वीकपर्यंत तुम्हाला अपडेट पाहायला भेटेल की MS सेट एक्झाम कधी होत आहे. त्यानंतर 1 ते 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला त्यांचं प्रॉस्पेक्ट पाहायला भेटेल जानेवारी महिन्यामध्ये. त्यामध्ये असं मेन्शन असेल की MS सेट एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट होईल. जसं की हे प्रॉस्पेक्ट आहे पहा, या प्रॉस्पेक्टमध्ये जवळपास 30 ते 27 पेजेस आहेत. ठीक आहे, आणि ह्यामध्ये त्यांनी इंडेक्स दिलेले असते, एक्झामिनेशन शेड्यूल, एक्झामिनेशनच्या सर्व डेट, या सर्व इन्फॉर्मेशनला त्यांनी या ठिकाणी दिलेलं असतं. आता इन केस 99% मध्ये एक होप आहे की हा देखील म्हणजे पुढचा देखील एक्झाम
हा ऑफलाईन पद्धतीनेच कंडक्ट होणार आहे. ठीक आहे. युनिव्हर्सिटीचं पण म्हणणं असंच आहे की 99% एक्झाम हा ऑफलाईनच होईल, कारण ऑनलाईन एक्झाम घेऊ शकतो इतकी तयारी आत्ता तरी युनिव्हर्सिटीची नाही आहे. त्यांनी एकदा ऑफिशियल नोटिफिकेशन प्रोव्हाइड केलं होतं की आम्ही ऑनलाईन एक्झाम घेणार आहे पुढचा, पण ते पॉसिबल होत नाही आहे असं आपल्याला पाहायला भेटतं आहे. कारण जर त्यांना 2026 एक्झाम ऑनलाईन पद्धतीने घ्यायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून त्यांना तयारी करावी लागेल. अशी तयारी करताना आता आपल्याला युनिव्हर्सिटी दिसत नाही आहे. सो कदाचित MSCT एक्झाम हा पुढचा देखील ऑफलाईनच होईल. डिसेंबर महिन्यामध्ये नोटिफिकेशन येईल. हा फर्स्ट पॉईंट तुम्हाला मी क्लिअर केला. सेकंड पॉईंट होता एक्झाम ऑनलाईन की ऑफलाईन. 99% एक्झाम हा ऑफलाईनच होणार आहे. ऑनलाईन व्हायचं म्हणलं तर तयारी करावी लागते, पण तयारी आता युनिव्हर्सिटी करत नाही आहे. याचा अर्थ असा होतो आहे की कदाचित एक्झाम हा ऑफलाईनच होईल. सिम्पल. आता जो थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे ओल्ड सिलेबस का न्यू सिलेबस. तर हा पॉईंट आपला UGCवर डिपेंड आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन त्यामार्फत NTA मार्फत अनाउन्समेंट होईल ती. अजून देखील युनिव्हर्सिटीने कुठलाही अपडेट या संदर्भात प्रोव्हाइड केलेला नाही आहे. त्यांनी सांगितलं होतं की न्यू सिलेबस आम्ही घेऊन येत आहोत, पण तो अपडेट कुठेही झालेला दिसत नाही आहे. मग नेक्स्ट MSCT एक्झाम देखील कदाचित ओल्ड सिलेबसनुसारच होऊ शकतो. याबद्दल ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलेली नाही आहे. युनिव्हर्सिटीकडे देखील या संदर्भात इन्फॉर्मेशन नाही आहे. पण जो एक्झाम होईल तो कदाचित ओल्ड सिलेबसनुसारच होईल. कारण का, जर न्यू सिलेबस अपडेट करायचा असेल तर त्यांना तो आत्ताच अपडेट करावा लागेल, जेणेकरून विद्यार्थी एक्झामिनेशनपर्यंत त्यावेळी अभ्यास करतील. पण सिलेबस आपल्याला आणखी अपडेट झालेलं दिसत नाही आहे, त्यामुळं कदाचित एक्झाम ओल्ड सिलेबसनुसारच होईल. एक पॉईंट आणखी क्लिअर करेल. सर्वात पहिल्यांदा सिलेबस नेट एक्झामच्या वेबसाईटवर अपडेट होईल. UGC मार्फत तो अपडेट झाल्यानंतर एखाद्या 2 आठवड्यामध्ये तुम्हाला सेट एक्झामच्या वेबसाईटवर तो पाहायला भेटेल. पण पहिल्यांदा नेटमध्ये सिलेबस अपडेट होणं अपेक्षित आहे. अजून नेट एक्झाममध्ये सिलेबस अपडेट केलेला नाही आहे, फक्त अनाउन्समेंट केलेली आहे की आम्ही अपडेट करत आहोत. तो अपडेट होईलच, ठीक आहे, त्या 1 वर्षाच्या आत, पण अजून अपडेट झालेला नाही आहे. याचा अर्थ असा होतो की सेट एक्झामला देखील सिलेबस हा ओल्डच राहील, अपडेट होणार नाही कदाचित या नेक्स्ट एक्झामसाठी. ठीक आहे. आणि जो पुढचा पॉईंट आहे की एक्झाम कधीपर्यंत कंडक्ट होईल. तर फ्रेंड एक पॉईंट लक्षात घ्या. सेट एक्झामचं नोटिफिकेशन आल्यापासनं ते एक्झाम होईपर्यंत जवळपास 3.5 ते 4 महिन्यांचा गॅप असतो. म्हणजे 3.5 ते 4 महिन्यामध्ये एक्झामिनेशनचे फॉर्म फिलअप करून घेणं, त्या संदर्भात हॉल तिकीट जनरेट करणं किंवा त्या संदर्भात करेक्शन विंडो ऑन करणं, या सर्व गोष्टी असतात. मग ते फॉर्मची डेट एक्सटेंड करणं वगैरे सर्व त्यामध्ये येऊन जातं. म्हणून ऑफिशियल नोटिफिकेशन डिसेंबर महिन्यामध्ये जर त्यांचं आलं आणि जानेवारीच्या एंडिंगपर्यंत जर त्यांनी फॉर्म फिलअप करण्यासाठी विंडो सुरू केला तर लक्षात घ्या डिसेंबर महिन्यानंतर 4 महिन्यांनी तुमचा MSCT एक्झाम कंडक्ट होईल. ठीक आहे. मग तो मार्च-एप्रिलमध्ये एक्झाम होऊ शकतो, जो 2026 एक्झाम होणार आहे तो. तसं पाहिलं तर वेळ खूप कमी आहे आणि तसं पाहिलं तर वेळ खूप जास्त आहे. म्हणजे डिपेंड अपॉन यू, कशा अप्रोचने तुम्ही अभ्यास करताय हे तुमच्यावर डिपेंड आहे. फक्त इतकंच म्हणा, जो पण अभ्यास करताय तो प्रॉपर वेने करा, फेस्टिवल वगैरे एन्जॉय करा, पण एन्जॉय करताना एक लिमिटेशन ठेवा. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काहीतरी करायचं आयुष्यामध्ये, त्या अनुषंगाने अभ्यास पण करा. नाही तर फेस्टिवलच्या सुट्ट्या आपल्याला 1 महिना 30 दिवस आहे, मग आपण 30 दिवस एन्जॉय करायचं. नो, एन्जॉय करा, एखादा आठवडा एन्जॉय करा. ठीक आहे. बाकीचे दिवस अभ्यास करा. जी ऑपॉर्च्युनिटी भेटते ना, जो टाईम तुम्हाला भेटतोय त्यामध्ये जास्तीत जास्त एफर्ट्स घेण्याचा प्रयत्न करा. कारण एकदा एक्झामची डेट अनाऊन्स झाली त्यानंतर एक्झाम हा 4 महिन्याच्या आत कंडक्ट होऊन जातो. सिम्पल. तर या ठिकाणी तुम्हाला कळालं असेल, डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर मार्च-एप्रिलपर्यंत एक्झाम होऊन जाईल आणि त्यानंतर 2-3 महिन्यांनी रिझल्ट. अशा प्रकारे हे एक चक्र चालू आहे, जे जवळपास 40 एक्झामपर्यंत चालू होतं. ठीक आहे. 41 नंबरचं एक्झाम होईल, डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन येऊन जाईल. आय होप सर्व पॉईंट तुम्हाला क्लिअर झाले असतील. या ठिकाणी फक्त आणखी एक पॉईंट सांगाल की 2026चा एक्झाम झाल्यानंतर जो पुढचा एक्झाम असेल ना, त्यामध्ये जो सिलेबस असेल तो न्यू असेल. ठीक आहे. यावर्षी 99% तुम्हाला मी सांगितलं आहे की ओल्डच असेल, पण त्या पुढचा एक्झाम म्हणजे 2027चा जो एक्झाम होईल तो न्यू सिलेबसनुसार होईल आणि तो पण कदाचित ऑनलाईन पद्धतीने होईल. ठीक आहे. कारण त्या ठिकाणी सिलेबस UGC मार्फत तोपर्यंत अपडेट होऊन जाईल आणि एक्झामिनेशन स्ट्रक्चर ते लवकरच चेंज करणार आहेत. कारण इतके सारे पेज छापणं, ते प्रिंट करणं, ठीक आहे, हा खूप ट्रेडिशनल पार्ट झाला. या ट्रेडिशनल पार्टला स्किप करून युनिव्हर्सिटी आता मॉडर्नकडे वळत आहे. लवकरच एक्झाम तुम्हाला ऑनलाईन झालेलं पाहायला भेटेल. ठीक आहे ना. इथं पण तुम्ही पाहू शकता हे 25चा डाटा आहे. 2ऱ्या महिन्यामध्ये त्यांचं नोटिफिकेशन आलं होतं आणि 6व्या महिन्यामध्ये एक्झाम झालं होतं. ठीक आहे. म्हणजे जवळपास गॅप म्हणलं तर आपण 4 महिन्यांचा असतो. त्यानंतर डेट एक्सटेंड झाली वगैरे ते सोडून द्या, पण नॉर्मली 4 महिन्यांचा गॅप असतो नोटिफिकेशन आल्यानंतर.
आणि एक पॉईंट लक्षात ठेवा, या प्रॉस्पेक्टमध्ये त्यांनी हायलाईट केलं यावर्षी, हे पहा 7.4 नंबरचं पॉईंट. ठीक आहे, आम्ही खूप वेळा त्यांना फोन करून सांगितलं होतं की रिक्वेस्ट आहे अशा प्रकारचं एक पॉईंट ॲड करा, कारण हा रूल आहे पण अनेक विद्यार्थ्यांना माहीत नसतो, कारण प्रॉस्पेक्टमध्ये ते मेन्शन करत नव्हते. यामागे तुम्ही जुनं कुठलेही प्रॉस्पेक्ट पहा, त्या ठिकाणी हा रूल त्यांनी ॲड केलेला नव्हता, पण असतो हा रूल. ठीक आहे, म्हणजे काय, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर असतो. त्या ठिकाणी जो पेपर चेक होतो ना, तो फक्त इंग्लिश लँग्वेजमधला चेक होतो, मराठीचा चेक होत नाही, हे लक्षात घ्या. इथं पहा, इन केस ऑफ एनी ॲम्बिग्युटी इन ट्रान्सलेशन construction of question in the exam, it is English version shall be treated as a final. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी असं सांगायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन सोडवताय इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, पण जर मराठीतनं क्वेश्चन चुकीचा असेल तर त्या ठिकाणी इंग्लिशच क्वेश्चन कन्सिडर केला जातो, मराठीला कन्सिडर केलं जात नाही. आणि असं दरवर्षी होतंच. निदान 3-4 क्वेश्चन अशा असतात की ते मराठीतनं वेगळे असतात आणि इंग्लिशमधनं वेगळे असतात. मग ज्यांनी इंग्लिशमधनं आन्सर दिले ना, त्यांचं त्या ठिकाणी करेक्ट ठरवलं जातं, मराठींचं त्या ठिकाणी रॉंग कन्सिडर केलं जातं. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. अनेक विद्यार्थी अभ्यास करताना फक्त मराठीतनंच अभ्यास करतात, मराठीशिवाय इंग्लिशला पाहतही नाही. त्यांना माझं म्हणणं असेल की अभ्यास करताना मराठीतनं अभ्यास करा, कन्सेप्ट मराठीतनं समजून घ्या, पण त्या कन्सेप्टला, त्या शब्दाला इंग्लिशमधनं काय म्हणतात हे पण एकदा समजून घ्या. जसं की फॉर एक्झाम्पल संशोधनला काय म्हणतात, रिसर्च म्हणतात, म्हणजे इंग्लिशमधनं ट्रान्सलेशन त्याचं काय होतं आहे ते पण तुम्ही पाहिलं पाहिजे. क्वालिफाय होण्याचे चान्सेस यामार्फत खूप जास्त वाढतात. ठीक आहे, बाकी अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचं प्रॉपरली मराठीचं ट्रान्सलेशन नाही आहे. जसं की फॉर एक्झाम्पल टाईप्स ऑफ रिसर्च पहा, त्यामध्ये हॉरिझॉन्टल रिसर्च असतो, हॉरिझॉन्टल रिसर्चला रेखांकनित रिसर्च असं म्हणतात. ठीक आहे, किंवा क्रॉस रिसर्च, म्हणजे वेगवेगळे शब्द आहेत त्याला मराठीतनं. म्हणजे एका इंग्लिश शब्दाला मराठी अनेक शब्द आहेत आणि एक्झाममध्ये कुठला मराठी शब्द ते वापरतील हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे सांगायचं काय, फॉर एक्झाम्पल आता रेखांकित रिसर्च असा काहीतरी शब्द आला आणि तुम्ही एक्झामिनेशनचा अभ्यास करून जाताना किंवा एखाद्या क्लासमध्ये पाहताना मराठीचं ट्रान्सलेशन वेगळंच पाहिलं होतं, मग त्या ठिकाणी आपल्याला कळत नाही की हा वेगळाच काही प्रकार आहे का. इंग्लिशमधनं एकच आहे हॉरिझॉन्टल रिसर्च, पण मराठीतनं खूप सारे त्याचे प्रकार आहेत, म्हणजे कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांचं. म्हणून सांगाल की एकदा इंग्लिशमधनं आपण कन्सेप्ट पाहून त्याचा फायदा तुम्हाला होतो. याचं रिझन पाहिलं पहा, तुम्ही क्वालिफाय होणारे जर विद्यार्थी पाहिले ना, तर ते इंग्लिशमधनं जे अभ्यास करतात, इंग्लिशमधनं काही प्युअर इंग्लिश नसतं, फक्त इंग्लिशमधनं वाचतात, अर्थ मराठीतनं काढतात असे विद्यार्थी. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही प्रिपरेशन केलं तर 90% विद्यार्थी क्वालिफाय होण्याचे चान्सेस मिळवतात. मराठीतून थोडंसं आपण म्हणू शकतो इझी आहे, पण त्यांनी रिझल्ट भेटण्याचे चान्सेस थोडेसे कमी होतात. त्याचं रिझन हे असतं, अभ्यास केलेला असतो पण एक्झामला वेगळेच काहीतरी शब्द ते वापरतात डिक्शनरीचं मिनिंगनुसार आणि ते वेगळंच आपल्याला कळत नाही, आपल्याला वाटतं आउट ऑफ सिलेबस आहे. तसं नसतं, एकदा इंग्लिशमधनं पण तुम्ही वाचलं पाहिजे, हे रिकमेंड आहे. बाकी तुमची जशी इच्छा तसं तुम्ही करू शकता. ठीक आहे, फक्त रिझल्ट चांगला भेटण्यासाठी या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे असे तुम्हाला सजेशन असेल. बाकी तुम्ही बेस्ट आहात, तुमच्या जसा वे आहे अभ्यासाचा त्या वेळेने तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला जसं इझी वाटते तसं वेळेने तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे, तर फ्रेंड काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला मी एक्सप्लेन केले, आय होप पॉईंट कळले असतील. बाकी ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर तुम्हाला कोर्स जॉईन करता येईल. ठीक आहे, तुम्हाला टाईम भेटेल तसं तुम्ही या कोर्समध्ये लेसन पाहू शकता. थँक्यू सो मच.